जय श्री मंडळी, कसं काय? आज आपण बघून आलेलो आहे नवरा माझा नवसाचा भाग 2। आता हा चित्रपट बहुचर्चित चित्रपट होता। यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे याचा भाग 1 20 वर्षांपूर्वी आपल्या मराठी सिनेसृष्टीला हादरून टाकणारे किंवा आज तागायत 20 वर्षांपासून चित्रपटाचं कौतुक केलं जातं। तो चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा भाग 1। सचिन पिळगावकर असतील, सुप्रिया पिळगावकर असतील, अशोक सराफ असतील, यांच्यामुळे हा चित्रपट खूप जास्त चालला, लोकांच्या पसंतीस उतरला। आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार हे कळल्यापासूनच नवरा माझा नवसाच्या भाग 2 ची चर्चा चालू होती आणि या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा देखील केल्या जात होता। आता हा चित्रपट आपल्या अपेक्षांवर उतरू शकलाय का, किंवा चित्रपटाने अपेक्षा भंग तर नाही केल्या, या सर्व विषयांवर आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा की राव। आपण आपल्या मराठी भाषेतील चित्रपटांबद्दल आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। सर्वात पहिला मी सांगेल की हा चित्रपट संपूर्णपणे विनोदी चित्रपट आहे। पहिल्या चित्रपटासारखाच हा चित्रपट देखील विनोदावर खूप जास्त अवलंबून राहतो आणि पहिल्या सीन पासून ते शेवटच्या सीन पर्यंत आपल्याला जोक्स वगैरे ऐकायला भेटतात। तर त्यातले काही जोक्स तरुण मंडळींना आवडतील किंवा हे पांचट वाटलं असं वाटू शकतं, पण एका कुटुंबाच्या दृष्टिकोनातून बघितलं, ज्याच्यामध्ये आपल्या आजी चित्रपट बघायला जातील, आपले आई वडील चित्रपट बघायला जातील, तर त्या अनुषंगाने ते जोक्स खूप उत्तम आहेत। काही काही जोक्स तर आपण तरुण मुलं देखील खूप खळखळून असतो असे जोक्स त्या चित्रपटामध्ये बघायला भेटतात। आणि ट्रेलरच्या रिव्ह्यू मध्ये मी सांगितलं होतं की हा चित्रपट संपूर्णपणे त्या मूर्तीच्या अवतीभोवती फिरणार आहे, तर त्याच अनुषंगाने हा चित्रपट त्या मूर्तीच्या अवतीभोवतीच फिरतो। ज्यांनी ट्रेलर बघितला असेल त्यांना समजेल मी काय बोलतोय। तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या अवतीभोवती हा चित्रपट फिरतो। आता चित्रपटाबद्दल निगेटिव्ह सांगायला गेलं तर असे कोणते मोठे निगेटिव्ह मला या चित्रपटामध्ये दिसले नाहीत, पण आपल्या काही अपेक्षा होत्या की या चित्रपटामधून ही लोक दिसली पाहिजेत। सगळ्यात मोठं नाव होतं जॉनी लिव्हर, कारण की पहिल्या भागामध्ये 2004च्या ज्या चित्रपटामध्ये आम्ही कांसो हा जो काही त्यांचं गाणं होतं किंवा हे जे त्यांचं रॅप होतं खूप जास्त फेमस झालं होतं, तर त्यांचं एक गाणं असलं पाहिजे ट्रेन मध्ये असे आमची अपेक्षा होती, पण तसं नाही। त्यांचा कॅमिओ आहे, सॉरी फॉर स्पॉइलर, त्यांचा कॅमिओ आहे, पण त्याला काही अर्थ नाही असा तो कॅमिओ आहे। उगाच नको असलेली गाणी चित्रपटामध्ये आहेत, ज्या गाण्यांमुळे चित्रपट कुठेतरी स्लो होतो किंवा गरज नव्हती त्या गाण्यांची असं देखील मला वाटतं। आणि काही काही कॅरेक्टर्स उगाच त्या चित्रपटामध्ये घेतलेत असं देखील वाटतं। म्हणजे ठीक आहे, एका विनोदाच्या दृष्टिकोनातून त्यांना घेतलं असेल, पण काही गरज नसताना देखील काही कॅरेक्टर्स मोठी मोठी नाव आहेत, असं नाही छोटी नाव आहेत, मोठी मोठी नाव आपल्याला चित्रपटामध्ये बघायला भेटतात, ज्यांनी मोठ्या मोठ्या वेबसिरीज मध्ये महत्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत। ट्रेलर मध्ये देखील ते आहेत, तर अशा लोकांना उगाच त्या चित्रपटामध्ये घेतलंय का काही गरज नसताना, किंवा एक दोन विनोदापुरतं घेतलंय का, हे देखील थोडीशी खंत वाटते, बाकी काही नाही। इतकेच निगेटिव्ह आपल्याला चित्रपटामध्ये बघायला भेटतात। आता पॉझिटिव्ह बद्दल, चांगल्या गोष्टींबद्दल बोलायला गेलं तर खूप चांगल्या गोष्टी आहेत। सगळ्यात प्रथम सगळ्यांची ऍक्टिंग उत्तम आहे, खूप हाय लेवल आहे असं नाही, पण ठीक आहे, उत्तम आहे, लोकांना बघायला खूप जास्त आवडते। विनोद जे केलेले आहेत, जसं मी सुरुवातीला म्हटलं, सगळे विनोद आपल्या तरुण लोकांना आवडतील असं नाही, पण एका कुटुंबाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर अर्थातच आपल्या खालच्या पिढीपासून ते एकदम वरच्या पिढीपर्यंत, लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत हे विनोद पसले गेले पाहिजेत किंवा दाखवले गेले पाहिजेत, या दृष्टिकोनातून हे लिहिले गेले आहेत। त्यामुळे विनोद उत्तम आहेत, सादरीकरण सगळ्यांचं खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी ट्रेलरमध्ये म्हणलं होतं की विनोद दाखवण्याच्या नादामध्ये बाप्पांवरची जी काही श्रद्धा आहे, हे महाराष्ट्रामध्ये खूप भावनिक आहेत लोक गणपती बाप्पांवरून, तर त्या श्रद्धेला कुठे ठेच नाही पोहोचली पाहिजे, पण त्याची उत्तम जबाबदारी लेखकांनी किंवा दिग्दर्शकांनी घेतलेली, जरा सुद्धा ठेच त्या भावनांना पोहोचत नाही, उलट त्या भावना अजून जास्त जागृत होतात। आपल्याला गणपती बाप्पांबद्दल प्रेम असेल किंवा आस्था असेल किंवा जी काही श्रद्धा असेल ती खूप जास्त वाढायला लागते या चित्रपटातून। लोक आस्तिक का असतात, लोक देवावर इतका का विश्वास ठेवतात, या सगळ्या गोष्टी चित्रपटामधून आपल्याला बघायला भेटतात आणि त्या गोष्टी खऱ्याच आहेत। त्यामुळे प्रत्येक जो काय प्रेक्षक बघायला गेला चित्रपट, त्यांना ह्या गोष्टी रिलेट व्हायला लागतात की हा गणपती बाप्पा अशी काम कार्य करतात किंवा बाप्पांमुळे आपल्याला अशी अशी मदत होते। अर्थातच मी जसं सुरुवातीला म्हणलं की विनोद हा चित्रपटाचा खूप मोठा पॉईंट आहे किंवा विनोदावर हा चित्रपट अवलंबून आहे, त्यासोबतच गणपती बाप्पांच्या श्रद्धेवर देखील हा चित्रपट तितकाच अवलंबून आहे। मला असं वाटत होतं चित्रपट बघताना की हा चित्रपट अजून एक 2 आठवडे आधी रिलीज झाला असं तर कदाचित खूप जास्त स्कोप भेटला असं चित्रपटाला, कारण की महाराष्ट्रामध्ये खूप मोठा असं माहोल तयार झाला होता गणपतीमुळे। गणेशोत्सव होता, कारण की सगळीकडेच आपल्याला सोशल मीडियावर असेल किंवा रील्सवर असेल, सगळीकडेच आपल्याला बाप्पा बाप्पा दिसत होते। सगळ्या महाराष्ट्रामध्ये बाप्पांबद्दलची जी काय भावना होती, जी काय श्रद्धा होती, ती खूप जास्त वाढली होती। अर्थातच 365 दिवस आपली बाप्पांवर भावना असते, पण त्या दरम्यान जर चित्रपट रिलीज झाला असता खूप जास्त स्कोप भेटला असता असं माझं वैयक्तिक मत आहे। इतकंच या चित्रपटाबद्दल, बाकी तुमचं वैयक्तिक मत काय, तुम्ही चित्रपट बघून आलाय का हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि हो, ऍक्टिंग वगैरे एक नंबर आहे। सगळ्यात महत्त्वाची होती हेमल इंगळे, नवीन दिसते चित्रपटांमध्ये, याच्या आधी मी कधी त्यांना चित्रपटामध्ये बघितलं नाही, मराठी इंडस्ट्रीमध्ये बघितलं नाही, असतील तर मला माफ करा, पण छान ऍक्टिंग केली त्यांनी देखील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, छान दिसतात छान दिसतात आहेत त्या। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कंपॅरिझन होणार आहे नवरा माझा नवसाचा आणि नवरा माझा नवसाचा 2 मध्ये, तर कंपॅरिझन 100% होणार, त्याला कोणी थांबवू शकत नाही, कारण की हा चित्रपट जरी त्या स्टोरी लाईनअपला पुढे घेऊन जात असेल किंवा त्याच स्टोरीला ढकलत असेल पुढे, तरी देखील तो चित्रपट खूप खूप वरच्या लेवलला, तो चित्रपट बाप होता, बेस्ट होता, एक नंबर होता। हा चित्रपट छान आहे, सुंदर आहे आणि गुड आहे असं मी म्हणेल, त्याची तोड नाही। इतकंच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद। जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।